पोटाला थंडावा देण्यासाठी आज मी चटपटीत डिश बनवत आहे. काकडी आणि कैरी घेतलेली. इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली, अर्धा वाटी मूग डाळ भिजण्याकरिता ठेवलेली. 1-2 तासात फार होऊन जातं. 1 वाटी तयार होतं. ओलं नारळ घेतलेलं, नारळाला किसून घेऊया. खूप ऊन तापत आहे तर म्हटलं चला आज आपण चटपटीत डिश बनवूया. मूग डाळ घेतलेली, काकडी किसून घेतलेली, आपण ओलं नारळ किसून घेतलेलं होतं, कैरी छान असे साल काढून बारीक याच्यामध्ये कापून घेतलेली आणि कोथिंबीर टाकलेली. कोथिंबीर टाकलं तर कोणत्या पण डिशला छान चव येत असतं. छान असं फोकने मिक्स करून घेऊया. जे डाएट करत असेल ते पण ही डिश खाण्यामध्ये घेऊ शकता किंवा ही डिश खाल्ली तरी पण छान आहे, पोट भरून जाणार. चटपटीत आहे कारण आपण कैरीचा वापर करत आहे. समजा कैरी नसेल तर आपण यामध्ये लिंबूचा रस टाकू शकतो. चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. या डिशला आता आपण तुपाचा तडका देऊया. तुपाचा तडका दिला तर ही डिश कोशिंबीर खाण्याकरिता खूप छान लागतं. आज आपण बनवत आहे मूग डाळपासून कोशिंबीर. जिरा घेतलेला, मोहरी घेतलेली, कढीपत्ता टाकूया आणि लाल मिरची. छान असा तडका दिलेला आहे. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने या डिशला छान चव येत असतं. तडका टाकलेला आहे आणि छान अशी चटपटीत पोटाला थंडावा देण्याकरिता चटपटीत कोशिंबीर बनवून तयार आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. वरून सजवण्याकरिता मी इथे केशरी गाजरचा वापर केलेला आहे. हा गाजर पण आपण किसून यामध्ये घेऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या पद्धतीने कोशिंबीर नक्की बनवून बघा. चटपटीत डिश आहे, सगळ्यांना खूप आवडणार. बाय बाय.